हां एक्सक्यूज मी ताई आता एक इमर्जन्सी केस आली का इथे? हो, एक ॲक्सिडेंट केस आली आहे. आत्ताच काही वेळापूर्वी आणले त्यांना. ऑपरेशन सुरू आहे कुठे आहे ऑपरेशन थिएटर? त्या साईडला. तिकडे. डिफॅब्रिलेटर सुरू करा, क्विक. येस सर. पेशंटचा बराच रक्तस्राव झालाय. पटकन बाहेर काढवा. पुढच्या 10 मिनिटात आपल्याला एनी कॉस्ट अजून रक्ताची गरज लागणार आहे. पेशंटची अरेंजमेंट करा. जा पटकन. येस. डॉक्टर आता एक ॲक्सिडेंट केस आहे त्याचं ऑपरेशन चालू आहे. आता मला रिसेप्शनवर सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का काय? रिक्षाचा ऍक्सिडेंट ना? हां हां रिक्षाचा ॲक्सिडेंट. त्यांच्यापैकी एकाची डेथ झाली. काय? त्यांच्या डोक्यावर प्रचंड मार लागला होता, त्यामुळे प्रयत्न करूनही आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. आणि दुसरा? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादा एक मिनिट मागे घ्या मागे घ्या. हां झूम करा आणखीन. हां इथे गाडीचा नंबर स्पष्ट दिसेल. जाधव नंबर नोट करा. हो सर. आणि तुम्ही कुठल्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये ड्रायव्हर कॅच होतोय का ते बघा. नाही सर, कुठल्याच अँगलने ड्रायव्हर क्लिअर दिसत नाहीये. आता नंबर मिळाला आहे ना, तर RTO मधून पत्ता सुद्धा मिळेल. जाधव तुम्ही एक काम करा, RTO मध्ये फोन लावून ताबडतोब पत्ता मिळवा. आपल्याला लगेच त्या घरी निघायला हवं. हो सर. ही मुलगी इथं काय करते? ज्योती, प्रीती, काही कळलं का? कुठे आहेत दोघं? नाही अजून काहीच कळलं नाही. आम्ही पण आत्ताच आलो. पण मी विचारते कोणाला. ज्योती, ज्योती अगं, आई. अभिजितला भेटलीस का तू? कुठे आहे तो? बरं आहे ना गं? आई तू जरा शांत हो बरं. हा शांत हो तू. मी आत्ताच आले. आपण विचारू ना डॉक्टरांना. हा ते बघ डॉक्टर आहेत बघ. डॉक्टर 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 ऐका ना. इथे इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे? म्हणजे ॲक्सिडेंट झालेले पेशंट कुठे असतात? इथे लेफ्टला गेलात की तिथे समोरच आहे वॉर्ड. थँक्यू डॉक्टर. आम्ही आलोच. एक मिनिट. तिथे आता कोणी नाही आहे. म्हणजे थोड्या वेळापूर्वी एक ॲक्सिडेंटची केस आली होती, त्यातल्या एकावर ऑपरेशन सुरू आहे. एकावर म्हणजे दोघं होते ना? हां दोघे होते, पण दुसरा दुसरा काय? दुसऱ्याचं काय? तुम्ही कोण आहात? अहो आम्ही त्याचे नातेवाईक आहोत. माझा सख्खा भाऊ आहे अभिजित दादा. शपथ. म्हणजे ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो हिचा भाऊ आहे. हो
तो तो आमचाच भाऊ आहे आणि त्याच्याबरोबर सुजय सुद्धा आहे. माझा सुजय. तो कसा आहे म्हणजे त्याच्यावर पण उपचार चालू असतील ना? काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? ते ते दोघं सुखरूप आहेत ना? आमच्याकडून शक्य होते तेवढे सगळे प्रयत्न आम्ही केले. त्यांच्या डोक्याला जो मार लागला होता त्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला. आम्ही खूप प्रयत्न केले पण बॉडी रिस्पॉन्डच करत नव्हती. त्यांना किमान 10 मिनिटे जरी लवकर इथे हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं असतं ना तर परिस्थिती कदाचित वेगळी असती. वी आर सॉरी, आम्ही त्यांना नाही वाचवू शकतो. नाव काय डॉक्टर? पेशंटचं नाव सुजय. आई अगं या नाव काय? सुजय. माझा सुजय. काय होत बसलोय? बघा, पेशंट जेव्हा इथे आला तेव्हा तो ऑलरेडी सिरियस कंडिशनमध्ये होता. ज्यांनी त्यांचं ॲक्सिडेंट केला त्यांनी स्वतःच जर त्यांना लगेचच दवाखान्यात आणलं असतं तर 1% चान्सेस होते त्यांच्या जगण्याचे. पण तसं नाही झालं. त्यांनी पेशंटचे गोल्डन मिनिट्स घालवले. खरं तर एक डॉक्टर म्हणून मी हे नाही म्हणू शकत पण एक माणूस म्हणून सांगेन, हा सरळ सरळ मर्डर आहे. माझा अपी कसा आहे? त्याला काही झालं नाही ना? तो ठीक आहे ना? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता ओटीमध्ये आहेत. हे बघा, डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला स्पष्ट कल्पना देणं. ते सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहेत. तुम्ही असे खचून जाऊ नका. माझी टीम पूर्ण प्रयत्न करते. लेट्स होप फॉर द बेस्ट. काय झालंय? शांत हो. कसा असेल? काय नाही होणार. हो हो आई शांत हो. आपण त्या दोघांची फॅमिली आहात ना? त्या कार चालकाला अजिबात सोडू नका. अहो, चांगला तरुण मुलगा होता तो. त्यांनी थांबायला हवं होतं ना. पण नाही. अहो, धडक दिली आणि सरळ निर्लज्जासारखा निघून गेला. रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे दुसरी गाडी उपलब्ध नव्हती. ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्यात थोडा वेळ गेला म्हणून उशीर झाला. धन्यवाद. तुम्ही होतात म्हणून. हा, पण त्या मुलाने जर गाडी थांबवली असती ना तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती. मला वाटतं तो गाडी चालवणारा कुणीतरी मोठ्या बापाचा मुलगा असावा. नाहीतर आजकाल अशी श्रीमंताची मुलंच असं काहीतरी कारकून उद्योग करतात आणि मग त्यांची फॅमिली त्यांना त्यात अडकू देतच नाहीत. साहेब, हीच कार वाटते. योग्य ठिकाणी आलोय आपण.
चला आत. साहेब काय झालं? कोण रे तू? मी या घरातला ड्रायव्हर. पण झालं काय? अच्छा, म्हणजे तू आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काही झालंच नाही. हा, हो साहेब, अहो काही कळलं नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? पोलीस स्टेशनला चल, मग कळेल कशाबद्दल बोलतोय ते. पोलीस स्टेशन? पण नेमकं काय झालंय? ए, डोक्यात जाऊ नको. आत्ता ऍक्सिडेंट करून पळून आला ना तू इकडे. स्वतः हिट अँड रन करायचं आणि मग आम्हाला विचारायचं की काय झालं म्हणून. हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा साहेब, या घरातले मालक बाहेरगावी कामासाठी गेलेत. ते आले की तुम्ही सविस्तर बोलून घ्या की. डोकं ठिकाणावर आहे का? वर्गणी मागायला आलोय? वर्गणी मागायला आलोय का? म्हणजे साहेब बाहेरगावी गेलेत. तुम्ही या घरच्या मालकीण दिसताय, मग तुम्ही सांगा गाडी कोण चालवत होतं? अहो ऐकू येते की नाही मी काय बोलतोय ते? गाडी कोण चालवत होतं? आणि जो कोणी गाडी चालवत होता त्याने ऍक्सिडेंट झाल्यानंतर जखमींना हॉस्पिटलला न्यायचं सोडून तो सरळ इकडे पळून आला. अहो रिक्षामधल्या दोघांपैकी एकाचा जीव गेलाय. आणि दुसरा मृत्यूशी झुंज देतोय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? अहो कळत न कळत तुम्ही एकाचा जीव घेतलाय. ही फक्त हिट अँड रनची केस नाहीये, ही मर्डरची सुद्धा केस होऊ शकते. त्यामुळे आता आम्ही इथून रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आम्ही गुन्हेगाराला बरोबर घेऊनच जाणार. आणि आमची खात्री आहे की तो गुन्हेगार याच घरातला आहे. देवा पांडुरंग, माझ्या अभिजितला वाचव, त्याच्या जीवाची रक्षा कर. आमच्या घराचा छप्पर आहे रे तो. खूप मोठा आधार आहे आमचा. तो आधार असा आमच्यापासून हिरावून घेऊ नकोस. अभिजितच्या जीवाची रक्षा कर देवा. विठ्ठला, जीवाची रक्षा कर. काकू अहो काय झालं हे सगळं आणि कसं झालं? कुठे झाला हा ऍक्सिडेंट आणि खूप लागलंय का अभिला? कोणी धडकलंय काय कळलं का? म्हणजे तुम्हाला कधी कळलं हे सगळं? ते सगळं जाऊ दे. काकू आता अभि कसा आहे? हा ज्योती? डॉक्टर करतायत प्रयत्न. खूप सिरियस आहे, खूप लागलंय त्याला. अरे दादा, तुला तर माहिती आहे ना, प्रीतीताईचं लग्न ठरलं होतं ते. हो, सुजयशी ना? अरे तो तो पण होता दादा सोबत रिक्षात. काय? त्याला काही झालं नाहीये ना? त्याला लागलं नाहीये ना? सुजय दादा नाही वाचू शकला. तो आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. हो कीर्ती, तू शांत हो. शांत हो. डॉक्टर, काय झालं? दादा कसा आहे? बरं आहे ना तो? काय झालं सांगा ना. हे बघा, त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स झालेत, रक्ताच्या गुठळ्या. अशा केसेसमध्ये पेशंट दीर्घकाळ बेशुद्ध अवस्थेत राहू शकतो. आय मीन कोमात जाऊ शकतो. तर तुमचा पेशंट कोमात जाऊ नये म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण तो आम्हाला अपेक्षा आहे तेवढा रिस्पॉन्डच करत नाही आहे. सिच्युएशन जर अशीच राहिली तर गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. आता सगळं त्याच्या हातात आहे.
त्याचे आशीर्वाद काहीतरी चमत्कार करू शकतात. ज्योती, मी घरी जाते आणि देव पाण्यात ठेवते. आता माझी नाही, ते देवाची परीक्षा आहे. आजवर मी त्याची भक्ती केली ना, आता त्याला धावून यावं लागेल. माझ्या अभिसाठी धावून यावं लागेल. मी घरी जाते. शांत हो, खरंच शांत हो. हे बघ, काही होणार नाही. देव आहे आपल्या पाठीशी, सगळं नीट होईल. तू जरा शांत हो. हं? मॅडम, ती ऍक्सिडेंटची केस झाली अभिजित सावेकर, त्याची फॅमिली ते समोर आहेत तिकडे. तिथे. हो हो तिथे. चल. तू ये, तू इथे बस. ये जाते ग घरी. शांत हो. अभिजित सावेकरांचे नातेवाईक कोणीच? हो, आम्हीच. काय झालं? ज्या कारने अभिजित सावेकरच्या रिक्षाला धडक दिली, त्या कारच्या ड्रायव्हरला आम्ही अटक केली. तुमच्यापैकी कोणीतरी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा. मी येते, चला. हाय, शांत. थांब ज्योती, आम्ही पण येतो सोबत. एक मिनिट, तुमचं तिथे काय काम आहे? हो हवालदार साहेब, अहो, आमच्या आबीचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालाय आणि आम्ही हातावर हात ठेवून गप्पा बसायचं? हो बरोबर आहे. अहो, पण तुम्ही तिथे येऊन करणार काय? ते आम्ही बघू नंतर. हे बघा, मला तिथे कुठल्याही प्रकारचा राडा नकोय, हा, समजलं? आम्ही काय राडा करायला नाही येत आहे, फक्त ज्योती सोबत येतोय. नाही नाही, आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा राडा करणार नाही. चल ज्योती. आई, येते. सगळं काय चाललंय? हा स्वराज काही सांगायला तयार नाही. दीप फोन उचलत नाही. दादाला कळलं ना तर मग कठीणच आहे सगळं. उचल ना बाबा फोन. दीप, अरे कुठे आहेस तू? काय झालंय सगळं? हॅलो आत्या, दादा कुठे? तू मला आधी सांग, हे सगळं काय चाललंय? दीप, हा सगळं काय प्रकारे? मला खूप टेन्शन आले. मला कळायला हवंय सगळं काय चाललंय ते. आत्या, मला आधी सांग दादा कुठे आहे? ते सगळं जाऊ दे, तू आधी घरी ये. अगं हो, मी येतो घरी. तू आधी दादाला फोन दे, मला दादाशी बोलायचं आहे. दीप, घरी पोलीस येऊन गेले आहेत. गाडीचा ड्रायव्हर कोणी विचारलं, त्याला उचलून घेऊन गेलेत. पोलीस गेले म्हणजे? म्हणजे ते सगळं नको प्रश्न विचारू मला. तू आधी घरी निघून ये. मला सगळं कळलं पाहिजे. हे काय चाललंय, कुणी केलं, कधी केलं, कसं झालं, मला सगळं कळलं पाहिजे. आत्या, तू शांत हो. तू आधी घरी ये. तू शांत हो. मी तुला घरी येऊन सगळं सांगतो. तू शांत हो. मी येतो घरी, येतो लगेच येतो. दीप, हॅलो हॅलो. परमेश्वरा, काय झालंय सगळं? कशात अडकवलंयस आम्हाला? या दोन्ही मुलांचं तर आज आयुष्यही सुरू झालेलं नाहीये. स्वराजचं तर आत्ता लग्न ठरलंय आणि त्यात हा अडकला तर संपलं सगळं. दादाला समजलं तर कोसळून जाईल मनाने. दीप तर डोळ्यासमोर नको असतो त्याला. नाही, दीप अडकला असेल याच्यात तर घराबाहेरच काढेल तो त्याला. परमेश्वरा, सोडव बाबा ह्याच्यातनं लवकरात. सुलो, पोलीस आले तेव्हा फोन का नाही केलास मला? आधी तू मला सांग हे सगळं काय आणि ते असे चाललंय. कसे काय घेऊन जाऊ शकतात यार? म्हणजे त्यांच्याकडे काय वॉरंट, पुरावा वगैरे? आधी मला सांग काय घडलं हे सगळं. अरे यार, तू एक काम कर, पटकन जाऊन आहे ना थोडी कॅश घेऊन ये. मी काही कॅश बिश तुला देणार नाही. आधी मला आत्या, कळलं मी पाहिजे. तुला जेवढं सांगतोय दीप, मला तेवढं कर ना, सांग काय झालंय. दीप, दादा, दीप, मला कळेल काय झालंय. तू म्हणालीस ना पोलीस आले होते अटक करायला. मग मग
तुमच्या दोघांपैकी मला सांगणार आहे का नक्की काय झालंय? तुम्ही आत्ता मला सांगितलं नीट तर मला तुम्हाला काहीतरी मदत करता येईल. दादा आला ना मग काही खरं नाहीये. मीच विराजला पाठवले त्याला आणायला. एकदा दादा जर घरी आला आणि त्याला सगळं कळलं ना तर मग सगळं संपलं. मग 1000 प्रश्न विचारेल तो तुम्हाला. कोण गाडी चालवत होतं, कशी गाडी चालवत होतं, गाडी कुठे धडकली, गाडीत कोण होतं, कुणी काही झालं का, किती नुकसान झालं. आणि जेव्हा त्याला कळेल ना या सगळ्या प्रकरणात एक माणूस गेलाय मग काही खरं नाहीये. दादा दादा दीप मला आधी कळलं पाहिजे नक्की काय झालंय ते. आम्ही दोघं गाडीत. एक मिनिट, दोघं म्हणजे? पोलीस नक्की कोणाला घेऊन गेलेत? हा